अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त दत्तदेसी हो. दत्त गुजबानी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ आपण श्रवण करत आहात. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज नवविधा भक्तीचं निरूपण करत असताना आपण अर्चन नावाची भक्ती आताच पाहिली. आणि आता पुढील जे काही दोन ओव्या आहेत, ओवी क्रमांक 46 ते 47 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ऐका. याचे नाव अर्चन आता सांगतो वंदन, जेने समान वृत्ती होऊन आढळ स्थान मिळेल. ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत गायी ऐश्वश्व खर सहित, स्थावर जंगमात्मक समस्त मां यांची सतत वंदावे. आतापर्यंत तुम्हाला निरूपण करत असताना भक्ती मार्गाचं अर्चन नावाच्या भक्तीपर्यंत येऊन आपण थांबलेलो आहोत. आता जे पुढील भक्तीचा प्रकार आहे तर तो भक्तीचा प्रकार वंदन असा आहे. तर हा वंदन नावाच्या भक्तीचा प्रकार कसा आहे बरं, ऐका. हे वंदन केल्याच्या नंतर जेने समान वृत्ती होऊन, दत्तदेसी दत्तभक्ती पंथाचा एक नियम बनवत असताना असा नियम आपण बनवलाय. नमः श्री दत्त गुरुवे. जे काय सप्तशती गुरुचरित्रातील पहिल्या ओवीतील जे काही वंदनपर अशा प्रकारचा श्लोक परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रचला. तर त्याच अनुषंगाने आपण नमो दत्त म्हणून एकमेकांना वंदन करायचे दत्त भक्तांनी, असं आपलं ठरलं गेलं. आणि म्हणून आपण नमो दत्त म्हणतो. दत्तभक्त जर भेटले दत्तदेसी दत्तभक्ती पंथामध्ये तर आपण नमो दत्त असं म्हणतो. ही आपली वंदन करण्याची पद्धत आहे. नमो दत्त. परमपूज्य वासुदेवानंद सांगतात, जेने समान वृत्ती होऊन अढळ स्थान मिळेल. समोरचा सुद्धा नमो दत्त म्हणतो. का बरं नमो दत्त म्हणायचं? मला बरेच जण म्हणतात नमो दत्त का म्हणता तुम्ही. त्याचं कारण आहे की नमो दत्त, तुझ्या हृदयामध्ये बसलेला दत्त आणि माझ्या हृदयामध्ये बसलेला दत्त हे दोन्ही एकच आहेत. आणि म्हणून तुझा देह आणि माझा देह दोन्ही एकाच आराध्याची भक्ती करणारे असल्यामुळे आपण एकमेकांचा आदर करावा आणि म्हणून नमो दत्त म्हणायचं. कळतं ना? एकमेकांप्रती आदर आहे. तू पण दत्त भक्त आहेस, मी पण दत्त भक्त आहे. तुम्ही दत्त भक्त आहात, मी सुद्धा दत्त भक्त आहे. आणि म्हणून दत्त आणि दत्त यांचं ज्यावेळेस मिलन होतं किंवा समोरासमोर येतात त्यावेळेस ज्या देहाने धारण केले दत्तप्रभूंच्या भक्तीला तर ते देह सुद्धा वंदनीय होतात. आणि म्हणून नमो दत्त म्हणायचं एकमेकांना भेटल्याच्या नंतर. आणि हेच परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात त्या ठिकाणी की समान वृत्ती होऊन, तुझ्या अंतकरण दत्त आहे, माझ्या अंतकरण दत्त, म्हणजे आपण कोण झालो? समान झालो, एकाच भक्ती परंपरेतील झालो. आणि म्हणून ही समान वृत्ती वंदन केल्यानंतर माणसाच्या अंतकरणामध्ये निर्माण होत असते, प्रकट होत असते. आणि म्हणून अढळ स्थान मिळेल. अढळ स्थान ढळत नाही. कशामुळे? एकमेकांचं जे स्थान आहे ते पक्क होतं. अरे तो दत्त भक्त आहे, तो नाही का मला नमो दत्त म्हटला, मग मी पण म्हटलो. आढळ स्थान मनामधून हृदयामधून ते जे काही भक्तीचं जे काही स्थान आहे किंवा त्या भक्ताविषयीचं, त्या भगवंताविषयीचं जे काही आदराप्रित्यर्थ आम्ही जे काही भक्ती करतो वंदन नावाची एकमेकांना, तर ते जात नाही, आढळ राहतं, टिकून राहतं. तो पण दत्त भक्त, मी पण दत्त भक्त. आणि म्हणून परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत गायी ऐश्व शिव खर सहित, स्थावर जंगमात्मक समस्त यांचे सतत वंदावे. तुम्हाला वाटते ना मी वंदन भक्ती करावी दत्तप्रभूंची, तर ऐका. त्याने काय करायचे? तो उच्च आहे, नीच आहे, कुठल्या वर्णाश्रमातील आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे. ब्राह्मणापासून शूद्र नाही म्हटलेलं, शूद्राच्या हे खाली चांडाळ आहेत बरं का.
ब्राह्मण हा उच्च आहे वर्णाश्रमामध्ये आणि शूद्र कनिष्ठ आहे, पण त्यांच्याही खाली चांडाळ गणले जातात. तर सगळ्यांना तुम्ही वंदन करा. स्पृश्य अस्पृश्य, जातीभेद, धर्मभेद निर्मूलनाचं कार्य दत्त संप्रदायामध्ये किती दिवसापूर्वी घडलं. महात्मा फुले असतील, राजा राममोहन राय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अलीकडच्या काळामध्ये. परंतु वासुदेवानंदांचं जर जीवनचरित्र जर पाहिलं ना, तर यांच्याही पूर्वीचा कार्यकाळ वासुदेवानंदांचा आहे. आणि म्हणून दत्त महात्म्यात हे लिहून ठेवतायत की जर दत्ताची जर भक्ती करायची असेल ना, स्वतः ब्राह्मण आहेत ही विशेष ध्यानात घ्या. आणि टेंबे स्वामी म्हणतायत ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत सगळ्यांना तुम्ही वंदन करा. जातीभेद मानू नका, पंथभेद मानू नका, धर्मभेद मानू नका, माणसामध्ये भेदभाव करू नका. किती मोठा संदेश आहे दत्त महात्म्याचा. आजपर्यंत नाही कळाला कोणाला आणि कोणी सांगितलाही नाही एवढा. दत्तगुरुबाईंनी सांगणार ना, कारण की हे कार्य दत्तगुरुबाईंकडून कदाचित दत्तप्रभूंना करून घ्यायचं असावं. दत्त महात्म्य एक सामाजिक नीतिमत्ता, सामाजिक नीतिमूल्य, सामाजिक विषमता दूर करण्याचं कार्य कशा पद्धतीने करते ते आपल्याला या ओवीच्या माध्यमातून कळतं. आणि म्हणून ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत तुम्ही वंदन करा, पण असं भेदभाव करू नका. अरे तो फारच श्रेष्ठ आहे, फारच कनिष्ठ आहे, फारच तो असाच आहे तसाच आहे, मग मी त्याला का वंदन करू? अजिबात नाही. विचार करायचा नाही. वंदन भक्ती करताना दत्तप्रभूंची ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत आणि पुढे प्राण्यांमध्ये सुद्धा आपण भेदभाव करतो. प्राण्यांमध्ये सुद्धा. आता गाई जर गोमाता जर असेल तर मग म्हशीला मावशी म्हणायला काही अडचण आहे का? मला काही कळतच नाही. बैलाला काका म्हणावं तर टोनग्याला बरोबर ना. तर त्या पद्धतीने प्राण्यांमध्ये माणसं भेद करतात. वासुदेवानंद तर शिकवतात वंदन भक्ती करायची ना तुम्हाला तर गायी अश्व खर संहित. तुमच्याकडे गायी असतील किंवा घोडा असतील, घोडा चपळ असतो, गायी पवित्र असते. श्व खर सहित यांना तर कराच. श्व म्हणजे कुत्रा आणि खर म्हणजे गाढव. गाढव जरी पुढून आलं त्याला वंदन करा. गाईला जेवढं मानता ना तेवढं गाढवाला पण माना. गाढव पण काम करतं. तुम्हाला माहिती नसल गाढवाचे कामं किती मोठमोठाले आहेत. जेवढे काही घाट रस्ते बनले ना, घाट रस्ते आपल्याकडे आहेत ना, घाट वेगवेगळ्या प्रकारचे. फोंडा घाट आहे, आंबोली घाट आहे, अजून कुठले कुठले घाट आहेत, कासारा घाट आहे, असे भरपूर घाट आहेत आपल्याकडे. तर हे जे मोठमोठे जे घाट बनवले ना महाराज, तर हे घाट बनवताने गाढव असं डोंगराला हाकलून द्यायचे. आणि गाढव जसं जसं चालत ना तर त्याच्या मागं त्या पद्धतीने घाट खांदले जायचे त्या मार्गाने. आणि असे आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठाले घाट हे बनलेले आहेत. हे तुम्हाला माहित नसेल. घाट रस्ते बनवण्यामध्ये गाढवांचं किती योगदान आहे. आणि तुम्ही त्यांना गाढव म्हणतात. अरे बुद्धिमान माणसाला ते कळे ना, गाढवाने घाट रस्त्याचा मार्ग दाखवला, यापेक्षा गाढवाची हुशारी काय असली पाहिजे. आणि म्हणून गाय असो किंवा गाढव असो, घोडा असो किंवा कुत्रा असो, कुठलाही प्राणी असो, वंदन भक्ती करायचे ना तर तुम्ही त्या ठिकाणी तो कुठला आहे, त्याचा जात नेमकी कोणती, तो घोडा आहे की गाढव आहे की गाय आहे का कुत्रा आहे, अजिबात भेदभाव मानायचा नाही. तुम्ही त्यांना वंदन केलं पाहिजे. एवढंच नाही, स्थावर जंगमात्मक समस्त स्थावर या जगामध्ये किंवा उंच स्थानावरती कुठे असू द्या, तो कुठे राहतो याचा विचार नका करू. यांची सतत वंदावे, सतत नेहमी तुम्ही यांना वंदन करा, असं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी भगवंताची भक्ती करत असताना भेदभाव करू नका. तर तुम्ही सर्व ठाई
भगवंताला पहा आणि वंदन करा. आमचे आजोबा उत्तम बाबा दाभाडे वंदन भक्ती म्हटल्याच्या नंतर मला आवर्जून हा प्रसंग सांगावासा वाटतो. त्यांची एक सवय होती मला. आमचे घर होतं ना आताचं संभाजीनगर आणि पूर्वाश्रमीचं औरंगाबाद, आणि औरंगाबाद पासून दक्षिण दिशेला देवळे वगैरे जे काही गावं आहेत ना, साताराचा खंडोबा वगैरे, तर त्या भागामध्ये संभाजीनगर जिल्ह्यात आता साईबाबाची टेकडी आहे तिथे फार मोठी, आणि साईबाबाच्या टेकडीच्याही पलीकडे तुम्ही जर जाल तर तिथं शिंदोन बिंदोन नावाचे गाव आहेत, आणि पलीकडे सहस्रमुळी वगैरे अशी काही गावं आहेत. तर त्या बिंदोन नावाच्या गावामध्ये आमच्या आजोबांचं संपूर्ण जीवन गेलं, आणि त्या ठिकाणी छोटंसं गाव, मराठा समाज आणि मुस्लिम समाज आणि इतर समाज अशा प्रकारचं ते छोटंसं गाव, आणि सगळे जाती धर्माची माणसं तिथं राहायला असायची. आणि आमचं जे घर होतं ते मुस्लिमांचं जे काय मुस्लिमांची जी गल्ली होती तर ती गल्ली संपली की आमचं घर असायचं. मग अशा पद्धतीने मुस्लिम आणि मराठा असं मिक्समध्ये दोघांच्या अशी आमची गल्ली. आणि त्या ठिकाणी त्या गल्लीमधून सकाळी 10-11 वाजले की सगळेजण डोंगरावरती गुरं वगैरे घेऊन चारायला जाणार, आणि संध्याकाळी 5-5:30-6चा जर वेळ झाला तर सगळे डोंगरावरून गुरं घराकडे घेऊन येणार. असं त्या गावचं एक म्हणजे दररोजचं दैनंदिन दिनचर्या होती. आणि झालं असं, आमचे आजोबा तिथं स्थायिक झाले पुजारी म्हणून. तेथील पंतोपंत शिंदे यांनी आमच्या आजोबांना नेलं, कारण देवभक्त असल्यामुळे आम्हाला पुजारी असंच पाहिजे, आणि म्हणून आमच्या आजोबा त्या ठिकाणी स्थायिक झाले. आणि स्थायिक झाल्याच्या नंतर मागच्या बाजूने भिल्लं, पुढच्या बाजूने भिल्लं, शेजारी मुस्लिम, म्हणजे सर्व मांसाहार करणारेच. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे आजोबा कट्टर वारकरी, पांडुरंगाचे कट्टर निष्ठावंत भक्त, देह ठेवला पांडुरंगाच्या प्रतिमेला वंदन केल्याच्या नंतरच ठेवला. आमच्या आजोबांचं जीवनचरित्र. आणि असं असताना भगवंताची भक्ती करायची, वंदन भक्ती सांगतो बरं का, ऐका कशी. जाणारा मुसलमान असो, मराठा असो, कोणी असो, कुठल्या जाती धर्माचा असो, बाबाने विचार नाही केला. बाबा काय करायचे, जर आपला हिंदू जर आला तर त्याला म्हणायचं राम राम, आणि सगळे आजोबांना उत्तम मामा म्हणायचे. उत्तम मामा राम राम. एवढं जरी टाबर असलं ना, एवढंच जरी लेकरू असलं ना, तरी ती सवय लागलेली. दररोज दारामध्ये बसणार, संध्याकाळ झाली आता माणसं यायला चालू होणार, मग राम 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 राम. जर एखादा व्यक्ती जर पुढे गेला आणि त्याने जर रामराम जर केलेला नसला, राम न करता एखादा व्यक्ती जर पुढे गेला तर आमचे आजोबा जे होते तर म्हणजे ए रामभाऊ पाटील इकडे. त्याला वाटायचं की विसरलं काही काम की काय 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 उत्तम मामा कशामुळे बोलवलं वापस. अरे राम राम नाही केलास. हो राम 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 उत्तम मामा, आज जरा गडबडीत होतं विसरलोच बरं का, असं तो म्हणायचा. ती सवय लागून गेली सगळ्यांना. आमच्या दारातून जर कोणी गेला, उत्तम मामा तुळशीच्या रुंदानाखाली तिथं बसलेले असायचे. संध्याकाळी 5-5:30ला जेवढे जातील त्या सगळ्यांना राम राम. हे झालं हिंदूंचं. पण एखादं मुस्लिम आलं तर पंचायतच आहे ना. मग बाबा ते राम राम कशाला म्हणतील ना, प्रश्न. त्यांच्या धर्मात नाही सांगितलेलं असं की राम राम म्हणा, ते अल्लाह अल्लाह म्हणतील, बरोबर ना. त्याची दैवत वेगळी धर्मानुसार. तर त्या पद्धतीने मोठा पेच प्रसंग ना. मग यांना काय म्हणायचं, बरं ही माणसंच आहेत ना, धर्म वेगळा असलं म्हणजे काय, माणुसकी कुठे वेगळी असते, मानवता कुठे वेगळी का. मग बाबाने आमची एक शक्कल लढवली. मुस्लिम जर आला तर त्याला सलाम म्हणायचं, बरं का, काय म्हणायचं, सलाम म्हणायचं. आणि हिंदू जर आला तर त्याला रामराम म्हणायचं. असे किती रामराम बाबाने आतापर्यंत घातले असतील, किती रामनामाचं नामस्मरण बाबाकडून घडलं असेल, त्याची गिनती करता येत नाही. जीवन जगता जगता भक्ती करा. सिद्धांत काय, जीवन जगता जगता भक्ती करा. संतांनी हेच सांगितलं. आणि म्हणून वासुदेवानंद सुद्धा हेच सांगतायत की अरे बाबा भेदभाव करू नका.
जसं माझ्या आजोबाने मुस्लिम आहे त्याला सलाम म्हटले आणि आपला हिंदू आहे त्याला राम राम म्हटले, भेदभाव केला नाही, पण भक्ती केली. ही हुशारी आहे. भक्ती करण्यातली ही विद्वत्ता आहे, ही कला आहे. आणि म्हणून ही कला आम्ही जोपासली पाहिजे, केली पाहिजे. आणि म्हणून हे कशामुळं करायचं, ही परंपरा आहे टिकवायची महाराज. आणि म्हणून ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत हेच सांगतात वासुदेवानंद, कुणी असो तो, गाय अश्व खर सहित स्थावर जंगमात्मक समस्त यांची सतत वंदावे. सगळ्यांना तुम्ही वंदन करा. आणि हे केल्यामुळे काय होईल, जेणे समान वृत्ती होऊन अढळ स्थान मिळेल. आणि त्याच्यामुळे अढळ स्थान जर तुम्हाला निर्माण करायचं असेल भगवत भक्तीमध्ये, तर तुम्ही समान वृत्ती करण्यासाठी सगळ्यांना वंदन करा. आणि म्हणून तुम्ही सुद्धा असा एक प्रयोग करू शकता. कुणी आलं, श्री गुरुदेव दत्त, हा गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, हा रामभाऊ श्री गुरुदेव दत्त, बरोबर, रामभाऊ श्री गुरुदेव दत्त, हा धोंडेबा श्री गुरुदेव दत्त, हा गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त असं म्हणतील तुम्हाला. मी तर म्हणत असतो गुरुदेव दत्त, नमो दत्त. कारण काय आहे की वंदन करा, पण वंदन करताना भेदभाव करू नका. ही त्यातली कुटी रस आहे, गुड. आणि ही ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस वंदन नावाची भक्ती तुमच्याकडून आपोआप घडेल, असं परमपूज्य वासुदेवानंद सांगतायत. पुढील ओव्यांचा भावार्थ पुढील व्हिडिओमध्ये पाहत राहा. दत्तगुरुबाईंनी अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.